सियाराम मंडळी, मी रसिका दत्ताराम गावडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मुंबई वसई येथून आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी या वसुंधरा पायी दिंडीचे श्री क्षेत्र नाणीसधामच्या दिशेने प्रस्थान होत आहे। दिंडी म्हणजे टाळ मृदुंग, दिंडी म्हणजे भक्तीचा सोहळा, दिंडी म्हणजे नामात दंग झालेले यात्रिकी आणि आपल्या रामानंद संप्रदायाच्या या वसुंधरा पायी दिंडीचे नवखेपणही अतुलनीय आहे। मुंबई उपपीठावर श्री लड्डू गोपाळ हे पीठ देवता म्हणून विराजमान आहेत। बाल स्वरूपातील असणारे हे यशोदानंदन भक्ताच्या हृदयात प्रेम, आनंद आणि भक्तिभावाचा दीप प्रज्वलित करत असतात। आजही आपल्या या मुंबई उपपीठावर वसुंधरा पायी दिंडीच्या प्रस्थान सोहळ्याकरिता हजारो भाविक उपस्थित आहेत। पूर्वेकडील क्षितिज तेजोमय झाले आहे आणि अशा नयनरम्य वातावरणात आज प्रातःकाळी काकड आरती संपन्न झाली। रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले आणि ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले ते पीठ प्रमुख श्री वसंत राऊत या यजमान दाम्पत्यांना। आपण पाहतच आहात, पूजेची अगदी सुंदर मांडणी येथे केलेली आहे। कलश मांडले आहेत। कळशात सर्व देव देवता, नद्या, सागर, सप्तऋषी, ब्रह्मा, विष्णू, महेश वास करत असतात असे मानले जाते। कलशावर असलेले श्रीफळ आपणास असे सांगते, ज्याप्रमाणे नारळाचे कठीण कवच तोडल्यावर आत पांढरे आणि स्वच्छ गर मिळते, त्याचप्रमाणे आपण अहंकाराचा त्याग करून अंतःकरणातील शुद्धता देवाला अर्पण करावी। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांवर फुले अर्पण केली जात आहेत। फुले अर्पण करणे म्हणजेच आपल्यातील नम्रता, भक्ती आणि प्रेम गुरूंच्या चरणी अर्पण करणे। खरंच या फुलांचेही सौभाग्यच, कारण पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांवर समर्पित होण्याचे सौभाग्य त्यांना लाभत आहे।
महंता तुझी योगी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांवर पंचामृतानेही अभिषेक होत आहे. यावेळी यजमानांच्या व सर्वच यात्रिकींच्या मनातील भाव सांगत आहे. जसे पंचामृत तुमच्या चरणावर वाहत आहे, त्याच प्रकारे तुमचे प्रेम आम्हा सर्वांवर अखंडित राहो. पंचामृतासारखे आमचेही जीवन शुद्ध हो. आमच्यातील दोष दूर होऊन ज्ञानाच्या व अध्यात्माच्या मार्गावर चालण्याची क्षमता आमच्यात विकसित हो. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ. आणि अखेर तो चैतन्यमयी सोनेरी दिवस उगवला, ज्याची सर्वच यात्रिकी अगदी उत्सुकतेने वाट पाहत होते. चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहतो, त्याचप्रमाणे सर्वच यात्रिकी गेल्या 1 वर्षापासून या वसुंधरा पायी दिंडीची वाट पाहत होते. आपण पाहतच आहात, सर्वच यात्रिकींचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसत आहे. अगदी गगनात मावेना असा. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच असा भाव आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खरंच हा आगळा वेगळा सोहळा अनुभवण्यासाठी पुण्याचे गाठोडेच आपल्या प्राक्तनी असावे लागते. आणि म्हणूनच आम्हा सर्वच यात्रिकींना या वसुंधरा पायी दिंडीचा भाग होता आला, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत आहे. गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु पूजन संपन्न झाल्यानंतर सर्वच यात्रिकींच्या व हजारो भाविकांच्या उपस्थितीत अतिशय मंगलमयी वातावरणात धुपारती संपन्न करण्यात आली. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया गाणितवासी नाथ महंता तुझी योगी राया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया
महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया हे भाग्यवान यात्रिकी आता या वसुंधरा पायीदिंडीचे दिव्य क्षण पाहणार आहेत. प्रस्थानापूर्वी पीठ समिती, जिल्हा समिती आणि मान्यवरांनी सर्व यात्रिकींना अष्टगंध लावून आणि औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या क्षणी सर्व यात्रिकी अतिशय आनंदी आणि उत्सुक होते व त्यांच्या चेहऱ्यावरून श्रद्धा व कृतज्ञतेचे भाव ओसंडून वाहत होते. या सर्वच यात्रिकींकरिता हा अगदी सुखाचा परमबिंदू गाठणारा क्षण आहे. नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली
स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवाकरिता या वसुंधरा पायी दिंडीचे प्रस्थान होत असते. मुंबई उपपीठावरून निघणाऱ्या या वसुंधरा पायी दिंडीचे यंदाचे सलग 3रे वर्ष आहे. ज्याप्रमाणे मुंबई उपपीठावरून या वसुंधरा पायी दिंडीचे प्रस्थान होत आहे, त्याचप्रमाणे उपपीठ तेलंगणा, उपपीठ नागपूर, उपपीठ मराठवाडा आणि उपपीठ नाशिक या उपपीठांवरून या वसुंधरा पायी दिंडीचे प्रस्थान झाले आहे. त्याचबरोबर क्षेत्र पुणे आणि उपपीठ गोवा या ठिकाणाहूनही काहीच दिवसात या वसुंधरा पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. चला तर मग आपण सर्वच जण या वसुंधरा पायी दिंडीत सहभागी होऊया आणि या वसुंधरा पायी दिंडीच्या प्रस्थान सोहळ्याचे सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊया. युवांचे ढोलताशा पथकही पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे व सर्वच यात्रिकींचे स्वागत करण्याकरिता सज्ज होते. अतिशय दिमागदार पद्धतीने व फुलांनी सजवलेल्या पालखीत पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका विराजमान करण्यात आल्या. यानंतर पालखी परिक्रमेला सुरुवात झाली. यात्रिकींचे समर्पण, तरुणांचा उत्साह आणि भक्तांच्या भक्तीने संपूर्ण वातावरण दिव्यतेने भरून गेले होते. मंत्राच्या तालात डोलत मंत्रमुग्ध होऊन पीठाला 5ही प्रदक्षिणा भव्यतेने पूर्ण करण्यात आल्या. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली
माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ सर्वच यात्रिकींकरिता व उपस्थित भाविकांकरिता अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या अल्पोपहारासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे अमेय विचारे. या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया
निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये युवांमार्फत वसुंधरेचे संवर्धन करा अशी जनजागृती पथनाट्य पद्धतीने करण्यात येत आहे. आज सुद्धा म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:15 वाजता शिरसाट फाटा या ठिकाणी प्लास्टिक स्वाहा या पथनाट्य शीर्षकाच्या अंतर्गत पश्चिम पालघरमधील युवांनी अतिशय उत्तमरित्या हे पथनाट्य सादर केले. योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात अनेक परिणाम दिसून येत आहेत, जसे की उष्णतेचे प्रमाण वाढणे, थंड हंगाम कमी होणे, बर्फाचे खडक वितळणे, हवेतील कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर हरितगृह वायू हे ग्लोबल वॉर्मिंगचे मुख्य कारण आहेत. आणि यामुळेच आपल्याला निसर्गाचा समतोल राखून पुढील वाटचाल केली पाहिजे, तरच ही वसुंधरा आपल्याला भरभरून देईल. या वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन करणे केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. आणि हाच मुख्य उद्देश घेऊन पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी या वसुंधरा पायी दिंडीचे नियोजन केले असावे. माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया निजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय. हरे कृष्णा, जय श्री राम। मैं अभी गाड़ी में माल लेके जा रहा था और अचानक से मेरी नज़र पड़ी, इतने श्रद्धालु धूप में चल के जा रहे हैं, तो मेरी जिज्ञासा हुई कि मैं पता करूं कि ये लोग कहाँ जा रहे हैं। तो हमें ये पता चला कि ये लोग पैदल चल के रत्नागिरी तक जा रहे हैं। ये हमारी सनातन संस्कृति है। इन्होंने हमको बताया कि जहाँ जहाँ जाएंगे, रास्ते में जहाँ होगा, ग्लोबल वार्मिंग कैसा चल रहा है, सब लोग पेड़ काटते जा रहे, प्रदूषण बढ़ रहा है। तो ऐसे में इनका प्रयास ये है कि जहाँ जाए, जिस रास्ते से जाए, वहाँ एक वृक्ष लगाते जाए। जैसे हमारे पंत प्रधान नरेंद्र मोदी जी बोलते हैं एक पेड़ माँ के नाम, तो इनका उद्देश्य है एक पेड़ गुरु के नाम। ऐसे ही
ये प्रचार कर रहे हैं और यहाँ से लेकर रत्नागिरी तक जाएंगे। पूरे महाराष्ट्र से बहुत सारे लोग आ रहे हैं, बहुत सारे सनातनी आ रहे हैं। तो हमें गर्व है कि हम सनातन संस्कृति वाले हैं। सनातन का कैसा हम लोग कैसे मतलब अपना भी भला हो, पूरे समाज कल्याण का भला हो। तो ऐसे में मैंने देखा तो मुझे जिज्ञासा हुई, तो बहुत अच्छा लगा ये देख के कि हमारी सनातन संस्कृति में बहुत सारे ऐसे लोग हैं जो कि पैदल चल के और समाज कल्याण के लिए सोच रहे हैं। मेरा नाम शशिकांत मिश्रा है, मैं इस्कॉन डिवोटी हूँ। इस्कॉन मीरा रोड में से मैं संडे सेवा करने जाता हूँ। इस्कॉन में मेरा नाम श्यामलाल दास है। हमारे वृंदावन से गुरु जी हैं, परम पूज्य प्रबोधानंद सरस्वती स्वामी महाराज जी हैं। धन्यवाद। नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणीदवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणीदवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया।
जय सियाराम. आपण आहोत आज श्री प्रवीण ठाकूर यांच्यासोबत. यांना आपण पाहिलं आहेत वेगवेगळ्या रोलमध्ये, खास करून वसुंधरा पायी दिंडी सेक्रेटरी या रोलमध्ये. पण आज आपण त्यांना बोलणार आहोत, आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, ते म्हणजे एका मुंबई उपपीठाचे व्यवस्थापक म्हणून. तर मुंबई पीठाचे व्यवस्थापक म्हणून आणि या दिंडीचे सेक्रेटरी या दोन्ही जबाबदाऱ्यांसोबत मला सांगा, आता काय भावना आहेत तुमच्या? तुम्ही 4 दिंड्या आत्तापर्यंत सुरू केल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही होतात त्यांना मार्गस्थ करताना प्रस्थान सोहळ्यासाठी, आणि आज मुंबईचा प्रस्थान सोहळा पार पडला आहे. काय भावना आहेत? जय सियाराम. माझी आता ही व्यवस्थापकाची भूमिका आहे. मी जरी दिंडी सेक्रेटरी म्हणून सेवा देत असेल तरी व्यवस्थापक म्हणून या पीठाची सगळी जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे ही दिंडी, जशा आतापर्यंत 4 दिंड्या ह्या फक्त दिंडी सेक्रेटरी म्हणून व्यवस्थित मार्गस्थ होणे, त्या शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी चालणे आणि त्या दिंडीला सगळी जी अपेक्षित आहे ती सगळ्या गोष्टी त्यात घडणे हे होतं. पण या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून ही दिंडी विशेष झाली पाहिजे. या दिंडीमध्ये कुठली अडचण आली नाही पाहिजे. सगळ्या व्यवस्था ज्या काही आहेत, व्यवस्थापक या नात्याने या दिंडी मार्गावरच्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ती पूर्णपणे क्लिअर झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. कुठला अडथळा यांना येऊ नये, यात्रिकांना कुठला त्रास होऊ नये. जेवढे मला चांगले एक प्रयत्न करायचे होते व्यवस्थापक या नात्याने मी पूर्णपणे केले आहे. शेवटी भगवान रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या कृपेने हे सर्व दिंडी चालणार आहे. परंतु मी एक व्यवस्थापक या नात्याने चांगल्यात चांगली आणि पूर्णपणे यशस्वी ही दिंडी होईल असे प्रयत्न केलेले आहेत. थोडक्यात एक पालकाच्या भूमिकेत तुम्ही आज आहात. होय. की या दिंडीमध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तुम्ही जी यात्रिकी या पीठामधून निघाले आहेत त्यांची व्यवस्थित सुखरूप दिंडी पार पडावी यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. तर मला सांगा, या म्हणजे या दिंडीची तयारी करताना काय विशेष काळजी तुम्ही घेतली? या दिंडीची तयारी करताना विशेष काळजी अशी घेतली, ही दिंडी मुंबई पीठांतर्गत निघते आहे. त्यामुळं भौगोलिक परिस्थितीने मुंबईतून चालणारे, मुंबईतून जाणारे यात्रिकी भाविक या ठिकाणी आहे. म्हणून कमीत कमी एक 60 वर्षाच्या 60 वर्षापर्यंतच वयोमर्यादा असलेले लोक घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यातल्या त्यात युवा वर्ग जास्तीत जास्त घेण्याचा विशेष प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये दुसरी भूमिका अशी घेतली की यांची मेडिकल फिटनेस जो आहे ते 2-2, 3-3 वेळेस चेक केला गेलेला आहे की ज्यांना कोणालाही BP, शुगर किंवा असे काही मेजर प्रॉब्लेम नसतील हे त्यात करून जास्त बघितलं आहे. जे पूर्णपणे फिजिकल फिट आहेत, जे व्यवस्थित चालवू शकतील अशा लोकांना घेऊन जाण्याचा विशेष प्रयत्न केला आहे. मग हे घेतल्यानंतर यांच्यासोबत एक ॲम्ब्युलन्स, डॉक्टरांचं पथक, मेडिसिन्स, फिल्टर पाण्याची पूर्णपणे व्यवस्था ठेवलेली आहे, जे पूर्णपणे शुद्ध आणि फिल्टर पाणी असेल. मुंबईच्या दृष्टीने जे काही खानपान आहे त्या खानपानचा पूर्ण विचार केलेला आहे. त्यामध्ये विशेष करून इकडचं जे जेवण आहे आणि ज्या चवीप्रमाणे ज्या मापात जे जेवण बनवलं जातं तसे तज्ज्ञ आचारी जेवण बनवणारे त्यासोबत देऊन ते पदार्थच बरोबर बनवून त्यांना जेवण दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. अशा ज्या बारीक बारीक काळजी म्हणायला पाहिजे. आणि थोडक्यात भगवान रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी जे नियोजन दिलेलं होतं ह्या सगळ्या यांना म्हणजे पौष्टिक आहार मिळाला पाहिजे, यांना जो आवश्यक आहे या ठिकाणचा आहार भेटला पाहिजे, हे सगळं शेवटी नियोजन रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनीच दिलेलं आहे. ते पूर्णपणे तंतोतंत मी पालन करून या दिंडीचं जे एक पालकाच्या भूमिकेत जी भूमिका असल्यामुळे खूप काळजी घेऊन ते करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. खूप छान, खूप छान. याच्यामध्ये ना प्रभूंची, रामानंदाचार्यजींची जी काळजी आहे प्रत्येक भक्तगणाप्रती, प्रत्येक यात्रिकीप्रती ती दिसून येतेच आहे. पण एक वैशिष्ट्य असं आहे प्रभूंचं की त्यांना टेक्नॉलॉजी खूप आवडते. हो. आणि आपल्या सगळ्या गोष्टी अगदी देणगीपासून ते सगळ्यापर्यंत हे कसं काय केलं आहे की एक छानपैकी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण बऱ्याच गोष्टी ह्या ऑटोमेटेड केल्या आहेत. इथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला आहे दिंडींमध्ये? दिंडीमध्ये टेक्नॉलॉजीचा म्हणजे मी पहिले आनंदाने सांगेल की रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी हे टेक्नॉलॉजीचं खूप म्हणजे खूपच त्यांचं प्रेम आहे टेक्नॉलॉजीवर. आणि टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर ते या सगळ्या सामाजिक आणि या सगळ्या कार्यामध्ये करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. या दिंडीसाठी विशेष म्हणून ॲप आहे. त्या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक यात्रिकीची त्या लोकेशनवरून सेल्फी घेऊन हजेरी लावली जाते. हे दिंडी ज्या रूटनं जाणार आहे तो रूट यामध्ये पूर्णपणे टाकलेला आहे. तो रूट बरोबर तो कुठे चाललेला आहे तो त्या लोकेशन दाखवलं जातो. ह्या दिंडीचं लाईव्ह प्रेक्षेपण पूर्ण भारतात दिसतं. त्यानंतर ह्या दिंडीचं जे लाईव्ह दर्शन आहे ते सर्वांना होत असतं. आणि यात्रिकी कोणी कुठूनही हजेरी घेऊ शकत नाही.
तो त्या दिंडीमध्ये स्वतःची सेल्फी काढून, कारण त्या टायमिंगला एक स्लॉट येतो, दिवसात 6 वेळेस असे स्लॉट येतात, तो स्लॉट येतो, त्या स्लॉटमध्ये बरोबर एक सेल्फी घेण्यासाठी एक QR कोड जनरेट होतो आणि त्या QR कोडला स्कॅन करून त्या व्यक्तीची सेल्फी घेता येते. म्हणजे हा यात्रिकी इकडे तिकडे गेला तर लगेच कॅच केला जातो आणि विशेष म्हणजे ज्याची सेल्फी आली नाही म्हणजे तो व्यक्ती दिंडीत आहे की नाही आहे हे शोध होतो आणि लगेच त्याला ट्रेस केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, एखादा लहान मुलं कसे सहलीला जातात अगदी त्याप्रमाणे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी या आपल्या भक्तगणांची काळजी घेतलेली आहे आणि प्रत्येकाला व्यवस्थित कसं जपलं जाईल, प्रत्येकाला कसं व्यवस्थित तो सांभाळून तिथपर्यंत पोहोचेल, पुन्हा प्रत्येकजण व्यवस्थित आपल्या घरी कसा पोहोचेल आणि तो इकडे तिकडे कुठेही काही जाणार नाही याची सगळी काळजी घेण्यासाठी टोटल टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि त्यांचं IT क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य आहे. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये ते ITचे त्यांची एक स्वतःची टीम आहे, ITची एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि त्या ITच्या सर्व इंजिनियर्सच्या मार्फत हे सगळे अनेक ॲपच्या मार्फत त्यांचं कार्य चालू असतं. म्हणजे खूप छान प्रभूंनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी इतक्या छान पद्धतीने या सगळ्याचं नियोजन केलेलं आहे की अगदी प्रत्येक यात्रिकीच्या नैसर्गिक विधीपासून जी सकाळी उठल्याबरोबर जी पहिली गरज आहे प्रत्येक प्राणीमात्राची, त्या नैसर्गिक विधीपासून त्यांच्या खाण्यापिण्यापर्यंत त्यांना प्रथमोपचार मिळण्यासाठी डॉक्टर्स लागणार किंवा वैद्यकीय मदत लागणार या सगळ्या गोष्टींपासून ते अगदी ते कुठेही हरवू नयेत इथपर्यंत त्यांची काळजी घेतली जात आहे. खूप कौतुकाची बाब आहे आणि खरंच खूप शिकण्यासारखं आहे. नियोजन कसं करावं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काहीही बाधा येणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी कशी घ्यायची, सगळ्या विजन बघा याच्यामध्ये की काही कोणाला म्हणजे काही माणसं हरवू शकतात, कोणाला काही म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रांताप्रमाणे वेगवेगळी चव आहे. त्या चवीमुळे चव बदलली तरी माणसाला त्रास होतो, पाणी बदललं तरी माणसाला त्रास होतो आणि ते होऊ नये याचीसुद्धा काळजी घेतली जाते. खरंच खूप छान शिकण्यासारखं आहे याच्यातून खूप. मला अजून सांगा, वसुंधरा पायी दिंडी असं नाव दिलेलं आहे राईट, आणि याच्यामध्ये आपण वृक्षारोपणसुद्धा करत आहोत यावेळी. गव्हर्नमेंटने सुद्धा एक योजना यावेळी आणलेली आहे, ती म्हणजे एक पेड मा के नाम. तर याच्यामध्ये आपण यामध्ये कसं काय याचा सहभाग करून घेतला आहे आपल्या दिंडीमध्ये? मी पहिलं सांगेल, गव्हर्नमेंटनी जी ही योजना आणली एक पेड मा के नाम ती 17 सप्टेंबरला आली, पण रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचं याच्या पुढची दृष्टी होती आणि गेल्या 3 वर्षापासून ही वसुंधरा पायदिंडी चालू आहे. आणि ह्या वसुंधरा पायदिंडी काढण्यामागचं उद्देशच असा आहे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचा की गावागावातून, कारण की ह्या दिंड्या महाराष्ट्राच्या अनेक मार्गावरून जात असतात, अनेक गावातून जातात, बहुतांश भागातून ही जात असते, तर गावागावामध्ये वसुंधरा संवर्धनाचं जनजागरण करणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. त्यामध्ये झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषणमुक्त करा, त्यानंतर पृथ्वीचं रक्षण करा, त्यासोबतच मेन म्हणजे वृक्ष लागवड करा, पण वृक्ष कटिंग करू नका, प्लास्टिकचा वापर करू नका, असे संदेश द्यायचे, असे जनजागरण करायची. आणि यावर्षी तर विशेषतः म्हणजे 11 सप्टेंबरपासून या वर्षाच्या दिंड्या सुरू झाल्या, तर यावर्षी तर वृक्षारोपण प्रत्येक ठिकाणी दिंडी जशी जशी चालत जातात, दिंडीला 4 मुक्काम आहेत. म्हणजे सकाळी नाश्त्याचं एक ठिकाण आहे, दुपारी जेवणाचं ठिकाण आहे, पुन्हा संध्याकाळी नाश्त्याचं ठिकाण आहे, रात्री जेवणाचं ठिकाण आहे. ह्या 4ही ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते किमान 11 झाडं अशा प्रकारे हजारो झाडं लावत ही दिंडी वृक्षारोपण करत चाललेली आहे. आणि प्रत्येक दिंडीमध्ये असं चालू आहे, हे एकाच नाही. आता मी तुम्हाला फक्त मुंबईबद्दल बोललो असंच नाही, तर या ज्या 7 दिंड्या निघाल्या महाराष्ट्राच्या विविध भागातून, त्या 7ही दिंड्यांमध्ये याप्रमाणे चाललेलं आहे. अशा पद्धतीने ते वृक्षारोपण करत आहे. म्हणजे 2 गोष्टी आहे, एका बाजूला सगळे यात्रिकी आपल्या अंगावर जे गणवेश घातलेले आहे ते वेगवेगळे संदेश देत घातलेले आहेत, हातामध्ये वेगवेगळे संदेश देणारे फलक घेतलेले आहे, युवा रस्त्यांवर पथनाट्य साध्य करत आहेत. अशा पद्धतीने हे जनजागरण करणे आणि एका बाजूला खरंच जे आपण जनजागरण ज्या गोष्टीचं करतो आहे त्याची कृती पण करून दाखवणे, म्हणून पुढं आपण ते वृक्षारोपण करत पण चाललो आहे. आणि नुसतं वृक्षारोपण करून थोडं सोडत नाही, तर लाखो अनुयायी जगद्गुरूंचे जे आहेत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे, ते या वृक्षाची पूर्णपणे जोपासना करणार आणि त्या वृक्षाला पूर्णपणे मोठं पण करणार आहे. अजून एक सांगा, मी बघते की सगळीकडे स्वच्छता करण्यासाठी एक विशेष पथक आहे आणि ते विशेष पथक सगळीकडे जाऊन स्वच्छता करत आहेत. ते विशेष पथक खास हा काही नियोजनाचा भाग आहे की तिथले स्थानिक लोक ही जबाबदारी पार पाडतात? हा पण एक नियोजनाचा भागच आहे. रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजींनी एवढं सूक्ष्म नियोजन केलेलं आहे की संदेश काय आहे दिंडीचा, स्वच्छता राखा, पूर्ण प्रदूषणमुक्त हा देश झाला पाहिजे, पूर्ण सृष्टी हे प्रदूषणमुक्त झाली पाहिजे. आणि म्हणून दिंडी नेहमी आपण जेव्हा बघतो तेव्हा दिंडी वगैरे जाते तर काहीतरी हे होतो, घाण होते, कचरा होते, पण ह्या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे
की दिंडी जाताना जनजागरण करत जाते. घाण करणे तर भाग नाहीच आहे, पण या दिंडीसोबत एक विशेष पथक आहे की जे ग्राम स्वच्छता आणि स्वच्छता करत जाते. म्हणजे समाजाला एक संदेश देत जाते की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा, नदी नाले स्वच्छ ठेवा, समुद्र स्वच्छ ठेवा आणि सगळा जिथे जिथे आपण वावरतो सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवा. जसं आपण घरात राहताना आपली जशी स्वच्छताची काळजी घेतो तसा हा देश आणि पूर्ण सृष्टी आपलं घर आहे. हे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचं मेन ध्येय आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी हे स्वच्छता पण सोबत ठेवलेली आहे. त्याचं एक विशेष ॲप आहे. त्या ॲपच्या माध्यमातून त्याची नोंद केली जाते आणि प्रत्येक ठिकाणी जिथे स्वच्छता गेली तिथलं लोकेशन ते कॅच केलं जाते आणि कुठल्या तारखेला किती वाजता ते स्वच्छता केलेली आहे. तसंच सेम वृक्षारोपणाचं सुद्धा जेव्हा तो ॲपमधून फोटो केला जातो. मी झाडांचं पण मी पाहिलं, वृक्षारोपण करताना काही जिओ टॅग केलेले तुम्ही फोटोज मी पाहिले, ते काय प्रकार आहे? होय, पण तोच प्रकार आहे की वृक्षारोपण करतो असंच नाही ना, कसं होऊ शकते एकच झाड लावलं आहे त्याचेच फोटो तुम्ही काढताय, तर तसा उद्देश नाही. मी आपल्याला कल्पना दिली, एका दिंडीत एका दिवशी कमीत कमी 100 झाडं लावली जातात. अशा 7 दिंड्या चालू आहे. दिवसाला 200-300 झाडांचं लागवड रोज होते. त्याची प्रॉपर नोंद राहिली पाहिजे. मग बरोबर कुठल्या तारखेला, कुठल्या वेळेला, कुठल्या लोकेशनला झाड लावलेलं आहे त्याचं जिओ टॅगिंगच्या माध्यमातून फोटो घेऊन त्या इमेज कॅप्चर करून त्याची सगळी नोंद घेतली जात आहे. आणि त्याला पूर्णपणे त्याला म्हणतो ना आपण एखाद्या गोष्टीचं पालन करण्यासाठी द्यायचं, तसे ते झाड त्यांच्या अनुयायांनी पालन करण्यासाठी घेतलेले आहेत. पुढे त्याला मोठं करण्यासाठी, संगोपन करण्यासाठी घेतलेलं आहे. खूप छान, खूप छान. आपण ग्लोबल वॉर्मिंगसाठी ही दिंडी सुरू करतोय. धन्यवाद तुम्ही इतकी छान माहिती दिलीत. पण एक लक्षात आलं आहे का भाविक हो, की आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग हे कशामुळे झालं आहे, तर इथे जी औद्योगिक क्रांती झालेली आहे, जे नवीन शोध लागले आहेत, त्याच्यामधून प्रदूषण वाढलं, त्याच्यामधून माणूस हळूहळू निसर्गाच्या विरोधात जायला लागला आणि त्या पद्धतीने निसर्गाची हानी होत चालली आणि पर्यावरणाची पर्यायाने हानी होत चालली आणि हे ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट आहे ते वाढत गेलं. पण इथे एक लक्षात येते गोष्ट, ती म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून ती निसर्गाच्या संगोपनासाठी, संवर्धनासाठीच, या वसुंधरेच्या संवर्धनासाठी कशी वापरली जावी, सदुपयोग व्हावा, या दृष्टीने जो काही टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे तो खरोखर वाखाणण्याजोगे आहे. आपण नेहमी टेक्नॉलॉजीला नावं ठेवण्यात येतात की प्रत्येकजण त्याला ग्लोबल वॉर्मिंगसाठी रिस्पॉन्सिबल पकडतात. पण या पद्धतीने या टेक्नॉलॉजीचा वापर होतो या वसुंधरा पायी दिंडीमध्ये खरोखर खूप कौतुकास्पद आहे आणि खरोखर याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे. तर तुम्ही सर्व कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपली वसुंधरा पायी दिंडी. परत भेटूया आपण पुढल्या सत्रात. जय सियाराम. जय सियाराम मंडळी. तर अशा प्रकारे आपण प्रातःकाळपासूनच्या सर्व विधी आणि यात्रिकींचा उत्साह पाहिलाच. त्याचबरोबर या वसुंधरा पायी दिंडीचा प्रस्थान सोहळाही पाहिलाच. आता या वसुंधरा पायी दिंडीचा पुढील प्रवास पाहण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी राया.